औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरातील तेलंगी पाशापेठ येथे उपहार बेकरीच्या शेजारी असलेला नाला धोकादायक बनला आहे. नाल्याच्या शेजारी बांधलेली भिंत पावसामुळे पडली आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते तौसिफ सौदागर यांनी झोन अधिकारी यांना बोलावून सदरची घटना सांगितली. त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक देखील या ठिकाणी आले. नगर अभियंता सारिका अकुलवार यांना फोन केला व झोन अधिकारी लोखंडे हे देखील घटनास्थळी आले. नगरसेवक आसिफ शेख, भाजप नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तेलंगी पाशापेठ येथील नाल्याची दुरुस्ती करून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पत्रकार गफूर सौदागर यांनी. करून घेऊ आपण ते, पण आता 2 महिने चालू. आता हे झिजलेलं आहे पुढे, तुमच्या समोर आहे. स्लीप होऊन कोण पण खाली पडू शकते, तुम्हाला पण करते. बरोबर, एक तर होत असेल तर हे काम करून घ्या, नाही तर पूर्ण एका तासात रस्ता बंद करून टाक. JCB मागवा, या साईडला भर लावा, त्या साईडला भर लावा. कोणाचं येणं जाणं पूर्णच बंद करून टाका. आता ते कसं आहे माहिती आहे का, ते गाड काढायचं, पाणी जातं, ते विषय नाही आहे. आता हा रोडचा विषय आता अर्ज, तक्रार, निवेदन भरपूर झालेली. आयुक्तांची 2 वेळा व्हिजिट आहे. आता 2 महिन्या अगोदर मी पण सोबत होते, नगरसेवक पण होते, सगळे अधिकारी होते, झोनचे अधिकारी होते. आता काय फॉलोअपच त्यांचा नाही नसेल तर लोकांच्या जीव धोक्यात घालण्यापेक्षा रोड बंद करून टाका ना तुम्ही. नागरिकांना असं फिरून जातील, नाही तर त्या बाजूने, नाही तर घरी बसतील. तेवढीच आमची मागणी पडले दोघं तिघं. एका पैशाला जे हाल आहे, खाली सडक आहे, नाला आहे, माहीतच नाही. रात्रीचं लाईट बी नाही, खांब काढून घेऊन गेले होतं. लाईट पहिले इथं होतं बघा, लाईटचा खांब ते काढून घेऊन गेले. कसं थांबवलं ते फॅब्रिकेशनचं काम करताना काढून घेऊन गेले. अरे करा नाही रे, पण लाईट का उजाला होणार की नाही. काल हम आहे काढे व्हिडिओ JCB मागतो आहे सर, मी पाठवतो, मेंबरला पाठवतो, मेंबर पाठवतो. तुम्हाला पण द्या चालेल. आता ही तक्रार आहे, तुम्ही ह्या तक्रारीचं कधीपर्यंत निवारण करणार का लोकांना आंदोलनच करावं लागेल? नाही, आंदोलनाचीच पर्याय आले ना आता शेवटी. मला सांगा, 40 वर्ष झाला झाला नाही, हे रस्ता टिकलेला आहे. ह्या पाईपची अवस्था बघा, ती पाईपची लाईफ किती आहे, रस्त्याची लाईफ किती आहे. जीव गेल्यावरच मग महानगरपालिकेला हे येणार का? एकच रिक्वेस्ट आहे, JCB मागवा, रस्ता मोकळा करून टाका, बंद करून टाका. या बाजून आपण बंद करून टाका, त्या बाजून आपण बंद करू. जेव्हा तुमच्या हातून काम होईल, जेव्हा तुमचं DPDC हे ते काय नियोजन असतं होईल, तेव्हा काम चालू करा. आता आम्हीच लावलंय, काय करणार ना, कोण नेलं तर कोण करायचं. रिक्षा जायला पण जागा नाही. व्हिडिओ दिगो लकडी गाव आता समोरच आहे की त्यांचा मंदिर को भी ऐसे उन्हें भी लोग के पूरे रास्ता तो 30 साल वाला रास्ता अभी तक नहीं बना है. अपडेट होतच नाही आहे ना. आगे से कोण तर पडणारच आहे, आज न उद्या पडणारच आहे. क्या भोग हो गए, बस कलर खाली पाईपावर जाना पडता है. लाईफच नाही, ह्या पुलाची लाईफच नाही. मी थोडं गॅरंटीला सांगतो तुम्हाला. बनाने नको, बनाने का जब बनेंगे, बारिश का लगे बाद अगले धूप का बारिश का और एक मट्टी और एक बारिश आया ना, ये भी मट्टी जाता. जब हमारे को लकड़ी का पुल का सहारा लेना पड़ता, देखो लकड़ा लगा कर जाना पड़ता. देखो ये पाइपा हमको नहीं है तकलीफ, ये बच्चों को स्कूल जाने के लिए नहीं होता और कुछ भी नहीं है. जरा ये एक बड़ा रास्ता है जो इधर से जाने का. बोलतो मॅडम, 4:30 बजे तो नाही जायचं. हे तुम्ही जावंच लागतं. जाएंगे हो, जाएंगे सीधा साफ देने का. ऐसा टाइम जा रहा है, इतने दिन टाइम डाले, बारिश है ना, ये रोड भी दिखता नहीं तुमको. 100% पाइप का टिकला है, पाइप भी खराब येऊन गेलं का नाही? 50 आयुक्त साहेब येऊन गेला.
अरे बंद तो करने का जो तो सर बोले ना जेसीबी बुलाते करके बोले ना. बुलाओ, JCB बुलाओ ना. नाही बंद केलं तो त्यांची visit रस्ता बंद करो. 2 महिने झाले. हा, नाही तुम्ही काय बोलणार मॅडमला सांगा म्हातारं माणसं जाते सगळे असं लहान लहान बाळावाड्या हे तुमच्या अगोदर आहेत ना, तुमचे सिनियर आहेत ना, इथं येऊन गेलेले आहेत. तुम्ही परत त्यांना सांगणार, त्यांना इथली परिस्थिती माहितच आहे. काम मत करो तो अभी फिलहाल भी बुलाओ हाँ, जब तक हम जाते नहीं करने का अभी फिलहाल बुलाओ जेसीबी बुलाओ रास्ता बंद करो. वो मैडम बोलते रास्ता बंद करने के वास्ते पार्टीशन मारने बोल रहे हैं. हाँ, रास्ता ही बंद है ना. बात करके ना वो उन्होंने पार्टीशन मार के लेंदे उनके साथ, लेकिन रास्ता बंद करेंगे. पहले सुरक्षित तात्पुरता पदरी मारो. आज मैं मैडम को वगैरह दिन भर में कभी भी बात करके फॉलो कर लो उनके हिसाब से, लेकिन अभी अर्जेंट बेसिस पर ये काम करके लो. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.